तुला उशीर नाही होता ऑफिसला जायला? आणि राहुल कुठे राहिला? अरे राहुल हा काय आला? गुड मॉर्निंग राहुल दादा. गुड मॉर्निंग. ये राहुल बस. काय घेणार, थंड की गरम? अरे बाबा काही नको मला, थंड गरम एवढं वजन वाढवायची माझी इच्छा नाहीये. मला ऑफिसला जायला उशीर होणार आहे. पुढे जा सांगायला मी धावत धावत आलोय बघ. बरं ठीक आहे. अरे तू एक काम कर ना, तुझ्यासोबत यांना पण जॉगिंग आणि एक्सरसाइजला घेऊन जात जा ना. बघ किती बुद्धी झालाय. त्याला 2 दिवस सांगितलं आला पण माझ्या बरोबर, पण काय एवढा फिट आहे ना तो, मला धावता उशीर होतो म्हणून मी माझं जात नाही. त्याच्याबरोबर बाबा नको, तू एन्जॉय. अरे याचं कुठे ऐकतोस तू? खाऊन घेऊन मजेत राहायचं. हॅलो राहुल, अरे ऐक ना, समीरची तब्येत अचानक खराब झाली आहे. ये तू लवकर ये. रिलॅक्स. घाबरायचं काही कारण नाही, तर आहे सुद्धा. क्रिएटिनिन भरपूर वाढलंय, त्याच्यामुळे शरीरावरती परिणाम होतोय त्याचा. आणि आता जर कंट्रोल नाही केलं ना तर किडनी फेल होऊ शकते. काय? पण हे अचानक कसं झालं? हे अचानक नाही झालंय. क्रिएटिन वाढण्याची बरेच कारणं आहेत. कोल्ड्रिंक सतत सेवन करणं किंवा जंक फूड सारखं खाणं आणि झोप पूर्ण न घेणं. हो, जंक फूड मुळे होतं बेटा, त्यामुळे जंक फूड नाही खायचं. जंक फूड खाल्ल्यामुळे बरेच प्रॉब्लेम होतात. त्याची बरीच कारणं पण आहेत जी बॉडीवरती त्रासदायक होतात. त्यातलं सर्वात महत्त्व म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम, ब्लॉकेजेस वगैरे येतात. त्याच्यानंतर परत हाय कोलेस्ट्रॉल लेवल, त्याच्यानंतर लगेच एक डायबिटीज आहे आपल्याला. परत त्याच्यानंतर परत लठ्ठपणा सुटतो, स्ट्रेस इंड्यूस ओबेसिटी म्हणतो आपण त्याला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला आलंय लिव्हर सिरोसिस म्हणजे जठराचा प्रॉब्लेम. आणि त्याच्यानंतर पुढे अजून कॅन्सर. ऑफकोर्स कॅन्सर आल्यानंतर त्याच्यानंतर मग टूथ डिके वगैरे, डेंटल कॅव्हिटीज वगैरे, खाणंपिणं कमी झालं. त्याच्यानंतर मग परत आपल्याला डिप्रेशन आणि सर्वात लास्ट म्हणजे स्किन प्रॉब्लेम. मित्र म्हणून सांगतो, डॉक्टर म्हणून नाही. आत्ताच काहीतरी कर, कंट्रोल कर, नाही तर काही होऊ शकतं. हे समय टेन्शन काय घेतोस? अरे डॉक्टर सांगतात ते आपण सगळं नीट फॉलो करू ना, काय नाही होणार. बरोबर, मग हॅबिट चेंज केले पाहिजे तू. बस आम्ही आहोत ना घरी. मी आणि ऑफिसला राहुल काळजी घेईल, तू टेन्शन नको घेऊ. देवा देवा, माझ्या बाबांनी कधीच कोणाचं वाईट नाही केलं. मला त्यांना असं पावत नाही. मला माहित नाही त्यांना काय झालं, पण प्लीज तू त्यांना लवकर बरं करशील का? काय झालं? काही नाही का? कसला विचार करतोय? मीच विचार करतोय की मला काही झालं असतं तर. तसं काही होणार नाही, पुढे चांगलं होईल. कळतंय मला माझं कुठे चुकतंय ते. शोधून थकलाया जीव आता त्याला ठाव विठोचा लागना. शोधिले आबाळात मंदिरी राऊळात मूर्तीत भीतो दिसना. कामात आहे विठ्ठला, कामात आहे विठ्ठला, नामात आहे विठ्ठला विठ्ठला. भक्तीचा भाव विठ्ठला, ज्ञानाचा गाव विठ्ठला, विश्वाचा ठाव विठ्ठला विठ्ठला. शोधून थकलाया जीव आता त्याला ठाव विठोचा लागना. शोधिले आभाळात मंदिरी राऊळात मूर्तीत भीतो दिसना.
दाटता भाई सावळ रंगाचे भास होती मला त्यात विठुरायाचे लागला या हा छंद झालो सो समीर, तंतोतंत रुटीन फॉलो केल्यामुळे तुझे क्रिएटिंगचे रिपोर्ट आणि बाकी ब्लड रिपोर्ट पण ॲब्सोल्युटली नॉर्मल आले. सो कंटिन्यू द सेम रुटीन इन फ्युचर ऑल्सो. सेम. नक्की. फक्त तुम्ही सांगितलं नसतं तरी मी पाळलंच असतं. कारण की मला एक गोष्ट कळेल की मी यांनाही सांगू इच्छितो, प्लीज जंक फूड खाऊ नका. घरातील इतर व्यक्तींसाठी स्वतःची काळजी घ्या. तुमच्यावरती पूर्ण घर अवलंबून आहे. तुम्ही आहात तर घर आहे. विठ्ठला विठ्ठला इंद्रायणी विठ्ठला भीमे सकाळ विठ्ठला वारीची वाट विठ्ठला विठ्ठला अंकुरल्या बीजात वाढे विठूचे गोड